असते की बाबा काय झालं, एवढं अर्जंट का मला बोलावून घेतलं. तर बाबा तिला म्हणत असतात की अगं 10 मिसळची ऑर्डर आली. त्याला म्हणते की एवढंच ना, आपल्या मिसळचं नावच एवढं मोठं आहे, 10 ऑर्डर काय, अशा किती पण ऑर्डर येतील आपल्याला. तर बाबा म्हणतात की अगं प्रॉब्लेम हा आहे की ऑर्डर ही चांदेकरांकडून आली आहे. कला म्हणते की आई तिकडे आहे आणि चांदेकरांच्या घरून आपल्याला मिसळची ऑर्डर आली, असं कसं काय. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सरोज संगीताला प्रश्न विचारते की तुमचा नक्की कसला बिझनेस आहे. रोहिणी म्हणते की हा, तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचाच बिझनेस आहे ना. तर संगीता म्हणते की हो, आमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे, अगदी तुमच्यासारखंच आहे आमचं सगळं. संगीता खूप फेकत असते, परंतु रोहिणीला मात्र हे समजत, कारण रोहिणीने कलाच्या बाबांचा स्टॉल बघितलेला असतो आणि मनात ती म्हणत असते, मिसेस खरे, निदान नावाला तरी जागा तुम्ही, किती खोटं बोलाल. परंतु रोहिणीच्या हे सर्व पथ्यावर पडणार असतं, त्यामुळे ती गप्प बसत असते. तर इकडे नैना आणि काजू दोघीही त्या हॉटेल जवळ आलेल्या असतात, जिथे नैनाची आणि अद्वैतची डेट होणार असते. कला काजूला फोन करून सांगते की काजू, तू फक्त आणि फक्त ताई सोबतच राहा, तिला अजिबात एकटं सोडू नको, मला त्या अद्वैत चांदेकरवर अजिबात विश्वास नाहीये. तर काजू म्हणत असते की हो गा ताई, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना इथे. त्यानंतर काजू फोन ठेवते. नंतर नैना काजूला म्हणते की आता तू जा, तुझं काही काम नाही, आता तू इथून जाऊ शकतेस. काजू म्हणते की का, मी कशाला जाऊ. नैना तिला म्हणत असते की आता जा ना तू, आता तुझं काय काम राहिलं इथे. काजू म्हणत असते की मला कलाताईने सांगितले तुझ्या सोबत राहायला, सो मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तर नैना म्हणत असते की एवढी गोष्ट लक्षात राहू दे की तुझ्या कलाताईची सुद्धा मी ताई आहे, त्यामुळे माझं सगळं ऐकायचं, समजलं. त्यावर काजू तिला उत्तर देते की सॉरी, मी तर फक्त माझ्या कलाताईचंच ऐकते. नैना म्हणत असते की मी तुला आता इथपर्यंत येऊन दिलं ना, आता जा ना तू घरी परत. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरी सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. काजू म्हणते की नाही, जोपर्यंत मला माझी कलाताई सांगत नाही की तू घरी निघून ये, तोपर्यंत मी काही घरी जाणार नाही, आणि जर एवढीच हौस असेल घरी जायची तर मग तू जा घरी. नैना म्हणते की मी कशाला जाऊ घरी, मी तर त्या अद्वैत चांदेकर सोबत डेटवर आली आता. काजू म्हणते की हो, मग त्या अद्वैत चांदेकरने तुला जर आज काही केलं ना तर बघ त्याला कसं उलट टांगते मी. नैना म्हणत असते की अगदी इम्पॉसिबल आहेस तू. बरं ठीक आहे, परंतु माझ्या 3 अटी असतील. काजू म्हणते की बोल, मला मान्य असतील. नैना म्हणते की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तू माझ्या टेबलच्या आसपासही फिरकायचं नाही. दुसरी अट ही असणार आहे की तू मला आतमध्ये गेल्यावर अजिबात ओळख दाखवायची नाही. आणि तिसरी अट म्हणजे तुझी ही गुंडगिरी तिकडे हॉटेलमध्ये अजिबात चालणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हॉटेलमध्ये कुठलीही महागडी ऑर्डर द्यायचं नाही. जर तुला एवढ्या सगळ्या अटी मान्य असेल तरच माझ्यासोबत चल. काजू म्हणते की फुकटचं खायला प्यायला आपल्यालाही नाही आवडत, मी तर फक्त तुझ्यावर लक्ष ठेवायला आले, चला या बरं आता तुम्ही. राहुल तिथे आलेला असतो आणि राहुल त्या दोघींना तिथे बघत असतो. तर राहुल मनामध्ये विचार करत असतो की ही काय लेडी बॉडीगार्ड वगैरे घेऊन फिरते की. तर मंडळी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केलाय आणि त्या ग्रुपमधून आपण कायम एकमेकांसोबत कनेक्ट असणार आहोत. त्या ग्रुपमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत, त्यानंतर गप्पा मारणार आहोत आणि मी व्हिडिओ कधी पब्लिक केला याचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला ग्रुपवर भेटेल. त्यामुळे लगेचच आपल्या सखी सहेली या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा. लिंक तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये दिसत असेल किंवा तुम्ही कमेंट बॉक्स किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा जाऊन लिंक चेक करू शकता आणि आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. लवकर जॉईन करा, कारण मी तुमच्या सर्वांची तिथे वाट बघतेय. धन्यवाद. तर संगीता आता रागिनी, सरोज आणि रोहिणी सोबत जेवायला बसलेली असते. रागिनी संगीताला विचारते की बरं तुम्ही काय पिणार, ज्यूस, चहा, कॉफी. संगीता म्हणते की हे ज्यूस फूस काही नको मला, उसाचा रस पिईन मी. कसं आहे, शेवटी आपण कोल्हापूरकर आहोत ना, उसाचा रस पिल्याशिवाय अशी एनर्जी येत नाही. रागिनी म्हणते की ठीक आहे, उसाचा रस मागवते, अजून काही मागवू का. संगीता म्हणते की नाही नाही, उसाचा रस कशाला, आता उसाचा रसाचा काही टाइम आहे का, त्यापेक्षा एक काम करा, कॉफी होऊन जाऊ दे. रोहिणी म्हणत असते की मिसेस खरे, मी एक काम करते, मी तुमच्यासाठी अजून काहीतरी ऑर्डर करते. संगीता म्हणते की अहो इथे इडली, वडा, डोसे सगळं काही आहे की, अजून कशाला काही ऑर्डर करताय. रोहिणी म्हणत असते की नाही नाही थांबा, आलेच मी. रोहिणी लगेचच बाहेर जाते आणि राजेशला सांगते की राजेश एक काम कर, खरे मिसळचा नंबर मला दे. खरं तर गुगलवर तुला कुठे सापडणार नाही, कारण एवढी छोटीशी टपरी येते, परंतु मला त्यांचा नंबर हवाय. खरं तर खरेंच्या या बायकांसोबत खेळायला मज्जा येते मला, माझं सुद्धा एंटरटेनमेंट होतंय. आणि मग रोहिणी आता कलाच्या
कलाच्या बाबांना कॉल करते. रोहिणी म्हणते की मी चांदेकर मेन्शन मधून बोलतीये. तर बाबांना आता भीती वाटू लागते की संगीताने काही घोळ वगैरे तर नसेल ना घातला तिकडे. रोहिणी त्यांना म्हणते की खरं तर मला मिसळची ऑर्डर द्यायची होती. 10 प्लेट मिसळ हवी आहे आणि वरती तरी सुद्धा तुम्ही होम डिलिव्हरी तर देतात ना. बाबा म्हणतात की हो आम्ही होम डिलिव्हरी देतो. रोहिणी म्हणते की ठीक आहे मग आमच्या ऍड्रेसवर पाठवून द्या तेवढी मिसळ. आणि एवढं बोलून रोहिणी फोन कट करते. तर इकडे संगीताला गोडाचा शिरा वाढला जातो. तर ते बघून संगीता खूपच खुश होते आणि म्हणते की अरे वा एवढा छान शिरा आहे. साजूक तुपातला वास सुद्धा येतो यातून आणि सुकामेवा सुद्धा भरपूर घातलाय. हा म्हणजे कसं आहे आम्ही सुद्धा सुकामेवा खूपच घालतो. आम्हाला पण सुकामेवा खूप आवडतो. आणि मी तुमच्यासाठी आणलाय ना टेबलवर मागे सुकामेवा आणलाय, काजू कतली आणलीये, गुलकंद बर्फी आणलीये आणि सगळ्या कशा अगदी भारीतल्या मिठाई आणलाय मी तुमच्यासाठी. तर इकडे कला आता बाबांकडे आलेली असते आणि कला बाबांना म्हणत असते की बाबा काय झालं एवढं अर्जंट का मला बोलावून घेतलं. तर बाबा तिला म्हणत असतात की अगं 10 मिसळची ऑर्डर आली. त्याला म्हणते की एवढंच ना आपल्या मिसळचं नावच एवढं मोठं आहे. 10 ऑर्डर काय अशा किती पण ऑर्डर येतील आपल्याला. तर बाबा म्हणतात की अगं प्रॉब्लेम हा आहे की ऑर्डर ही चांदेकरांकडून आली आहे. कला म्हणते की आई तिकडे आहे आणि चांदेकरांच्या घरून आपल्याला मिसळची ऑर्डर आली असं कसं काय. बाबा म्हणत असतात की तेच तर मला भीती वाटते. मला असं वाटते की ही संगी काहीतरी गडबड करून येणार आणि आपल्याला भोगावं लागणार. खोटेपणा जास्त दिवस नाही टिकून राहत ग. माणसाला माणूस बरोबर ओळखता येतं. असं लपून वगैरे कारभार किती दिवस चालणार आहे. कला म्हणत असते की बाबा तुम्ही जरा शांत व्हा बरं. तर बाबा म्हणत असतात की कसा शांत होऊ मी. आतमधून जी आग लागली त्याचं काय करू. तर इकडे नैना आता कॅफेमध्ये बसलेली असते आणि अद्वैतची वाट बघत बसलेली असते. तर काजू सुद्धा तिच्या साईडला बसलेली असते. नैना अद्वैतची वाट बघता बघता अगदी थकून गेलेली असते. विचार करत असते की कुठे राहिलाय हा अद्वैत. अजून किती टाइम मला वाट बघायला लागणार आहे काय माहिती. त्याच वेळी तिथे 3 मुलं बसलेले असतात आणि ते नैना जवळ. त्यातला एक मुलगा नैनाला हाय करतो. तर नैना लगेचच तिथून उठून जायला लागते. तो मुलगा म्हणत असतो की हाय अगं कुठे जातीयेस बस ना जरा. खरं तर मी तिकडे बसलो होतो पोरांसोबत परंतु तेच मला म्हटले की इथे एकटं बसणं गुन्हा आहे. पोरींसोबत बसायला पाहिजे म्हणूनच आपण तुला कंपनी द्यायला आलो. नैना म्हणत असते की हे बघा मला तुमची कंपनी वगैरे काही नकोय तुम्ही जा बरं इथून. तर तो मुलगा म्हणतो की अरे बापरे काय काटाकीर आवाज आहे या मुलीचा. तुझ्या बरोबर तर लई मज्जा येणार आहे कॉफी प्यायला. तर आता काजू उठते आणि म्हणते की अरे भावा कॉफी प्यायची आहे तुला. तर इकडे संगीता सरोजला विचारत असते की काय हो पन्हाळ्याला पण तुमचा बंगला आहे ना. सरोज म्हणते की हो आमचं हॉलिडे होम आहे ते. जेव्हा आम्हाला सगळ्यांना सुट्टी लागते ना तेव्हा आम्ही तिकडेच जातो राहायला. तर संगीता विचारते की किती खोल्या आहेत त्यात म्हणजे एवढाच असेल ना. तर सरोज म्हणते की हो कारण आम्ही माणसं खूप आहोत ना त्यामुळे आमचा मोठाच बंगला आहे. सरोज म्हणते की तुम्हाला तर आमच्याबद्दल खूप माहिती आहे परंतु तुम्ही राहता कुठे आम्हाला नाहीये तुमच्याबद्दल माहिती. संगीता म्हणते की ते कपिल दिनकर. तेव्हा रागिनी म्हणते की अच्छा म्हणजे कपिल दिनकर शाळेजवळ राहता का तुम्ही. त्यामुळे संगीता आता कन्फ्युज झालेली असते आणि म्हणत असते की नाही आम्ही ते आधी राहत होतो म्हणजे आमच्या सासऱ्यांचं घर ते. आता आम्ही ताराबाई पार्क मध्ये राहतो. अगदी तुमच्यासारखाच बंगला आहे आमचा मोठा. तर इकडे काजू त्या मुलाला म्हणत काय रे कॉफी प्यायची ना तुला. चल मी तुला आज कोल्ड कॉफीच पाजते. तर तो मुलगा म्हणतो की ऐ तू कोण आहेस. तेव्हा काजू म्हणते की हिच्या सोबत आहे मी. तर तो मुलगा म्हणतो की जा ग तू आमचा मॅटर आहे हा. तेव्हा काजू त्याला म्हणत असते की आता आपला पण मॅटर बघतो. आणि मग कसलाही विचार न करता काजू तिथे एक ग्लास पाण्याने भरलेला असतो. तो ग्लास त्या मुलाच्या अंगावर फेकते. तो मुलगा आता खाली पडतो तर दुसरी मुलं ही काजूच्या अंगावर धावून जात असतात. नैना म्हणत असते की काजू अगं ऐक ना तू ह्यांच्या सगळ्यांच्या नको नादी लागूस. चल बरं इथून तू आपण घरी जाऊयात. काजू म्हणत असते की दिदे तू मध्ये येऊ नकोस आता यांना बरोबर मी नडते. तर तो मुलगा आता काजूवर धावून येतो आणि काजूच्या डोक्यात तो खुर्ची घालणार असतो. तर काजू आता ती खुर्ची पकडते. दोघांमध्येही हातापायी होत काजू त्या मुलाला जोराचं लोटून देते. तर तिथे असलेली आता दुसरे मुलं सुद्धा काजूला मारू लागतात. काजू त्यांच्याशीही 2 हात करत असते आणि त्या हातापायीमध्ये काजूच्या डोक्याला लागतं परंतु काजू तरीही गप्प बसत नाही. ती त्याला मारतच असते. त्यानंतर हॉटेलचे मॅनेजर वगैरे तिथे येतात आणि ते त्यांना थांबवतात. तर त्या गुंडांना आता तिथून काढून दिलं जातं. जर आता काजूची माफी मागत असतो की सॉरी कॅफेतर्फे मी तुमची माफी मागतो. तर काजू त्याला म्हणत असते की नाही काही नाही भावा फक्त पाणी पाठवून दे तेवढं. नैना काजूलाच बोलत असते आणि म्हणत असते की कोणी तुला तमाशा करायला सांगितला होता. काजू म्हणते की असं काय बोलतेस आता मी होते म्हणून तू वाचलीस ना. नैना म्हणते की 1 मिनिट हा मला तुझी काहीही गरज नव्हती आणि माझं मी केलं असतं हँडल बरोबर. काजू म्हणते की तो पोरगा जेव्हा तुझ्या समोर आला होता ना तेव्हा तुझं काय तोंड झालं होतं ना बघितलं मी. खरं तर तुला कोणाची किंमतच नाहीये. नैना म्हणते की तू आणि ती कला नेहमी माझं स्टेटस घालवण्यासाठीच बसले असतात दोघी पण. हे बघ जेवढा झाला तमाशा तेवढा बस झाला. आता तू जा बरं इथून निघून. काजूला आता नैनाचा खूप राग येतो आणि काजू तशीच तडक तिथून निघून जाते.
तर इकडे सरोज संगीताला विचारते की मग तुमची प्रॉपर्टी अजून कुठे कुठे आहे, तुम्ही कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली आहे. त्यावर संगीता सांगते की प्रॉपर्टी आहे आमच्याकडे तर खूप प्रॉपर्टी आहे, म्हणजे 100-200 एकर तर जमीन आहे आमच्याकडे. सरोज विचारते की कुठे, कोल्हापूरमध्ये? संगीता म्हणते की नाही कोल्हापूरमध्ये नाहीये, कोल्हापूरच्या बाहेर आहे. सरोज विचारते की काय आहे शेतीत तुमच्या? तर संगीता सांगते की ऊस आहे आमच्या शेतीमध्ये, ऊस खूप परवडतो ना आणि ऊसामध्ये जास्त पैसे पण भेटतात म्हणून ऊस आहे. सरोज म्हणते की आता आमचा बिझनेस आहे हे तुम्हाला माहितीच आहे आणि सगळं तुम्ही काही बघितलंय. संगीतावरून तिला म्हणते की हो माहिती आहे ना आम्हाला तुमचा बिझनेस वगैरे, काही नाही आम्ही ऍडजस्ट करून घेऊ. रोहिणी तिला विचारते की तुमच्या घरात कोण कोण राहतं? त्यावर संगीता म्हणते की मी, माझे मिस्टर आणि मला 2 लेकी आहेत. कलाला ती तिची लेक सांगत नाही. तर इकडे कला बाबांना सांगत असते की बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आपण आता पहिल्यांदा ऑर्डरची तयारी करूयात आणि ऑर्डर द्यायला रॉकेट जाईल, तुम्ही जास्त काळजी करू नका. आणि मग दोघंही आता तयारीला लागतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैतची पहिलीच डेट असते आणि त्याच वेळी अद्वैतच्या गाडीचा टायर पंक्चर असतो. त्याच वेळी तिथे कला गाडीवर येते. अद्वैत म्हणत असतो की मी इथे उभा होतो म्हणूनच तू मुद्दाम मला त्रास द्यायला इथे थांबलीस. कला म्हणत असते की कॅफेमध्ये कोणाचा तरी वेळ वाया जातोय, त्याचं बघ आधी काहीतरी. अद्वैत म्हणतो की कॅफेचा शब्द सुद्धा उच्चारलेला नाहीये. तर कला म्हणते की तू बरा आहेस ना, सगळं विसरतोस रे तू, खूप वाईट अवस्था आहे तुझी. तर अद्वैतच आता कन्फ्युज झालेला असतो की तू हे बोललाय की नाही बोललाय. तर मित्रांनो असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.